आरोग्यविषयक जनजागृती, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि समाज उपयोगी उपक्रम गावागावात पोहोचवण्याच्या उद्देशानं आरोग्य भारतीनं यवतमाळ जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यांमध्ये संघटन विस्तार पूर्ण केला। या निमित्तानं सर्व तालुक्यांच्या अध्यक्ष आणि सचिवांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या। प्रत्येक गाव आणि प्रत्येक कुटुंबांपर्यंत आरोग्याचा संदेश पोहोचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे। यवतमाळ इथं पोटदुखी सर्वपंथी समावेशक दृष्टिकोन या विषयावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। विविध उपचार पद्धतीच्या समन्वयातून रुग्ण केंद्रित आरोग्य दृष्टिकोनावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं। उपचारापेक्षा प्रतिबंधावर भर देत आरोग्यविषयक जनजागृतीचा संदेश गावागावात पोहोचवण्याचं आवाहन आरोग्य भारतीचे विदर्भ प्रांत प्रमुख डॉक्टर रवींद्र क्षीरसागर यांनी केलं। कार्यशाळेत आधुनिक वैद्यकशास्त्र, आयुर्वेद, होमिओपॅथी, योगोपचार आणि निसर्गोपचार अशा विविध उपचार पद्धतींबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी आणि भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली। यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यांची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। आरोग्य भारतीचे कार्य केवळ तालुका पातळीवर मर्यादित न ठेवता प्रत्येक गाव आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचा आगामी काळातील प्रमुख उद्देश असल्याचं जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल आखरे यांनी सांगितलं। आरोग्य शिबिरे, जनजागृती अभियान आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेच्या माध्यमातून निरोगी समाज निर्मितीसाठी व्यापक कार्य उभारण्यात येणार आहे।